भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष लवकरच निवडले जाणार। जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून 24 पर्यवेक्षकांची नेमणूक। 24 पर्यवेक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आढावा घेणार। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार। त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी उपलब्ध करून देणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सुतोवाच। पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। आता मुख्य परीक्षा 26, 27, 28 मेला होणार। मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती। कल्याणजवळील बल्ल्याणी ते टिटवाळा दरम्यान केडीएमसीची धडक कारवाई। फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई। आतापर्यंत 136हून अधिक अनधिकृत टपऱ्या या जमीनदोस्त। जळगावमधील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटेंचा संशयित आरोपीला फोन। ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी 352 वेळा फोनवरून संवाद। तपासानंतर पोलीस दलामध्ये एकच खळबळ। चंद्रपूर शहरातील संजय गांधी मार्केटच्या मागे असलेल्या भंगार दुकानाला आग। फोम, वायर, टायर आणि प्लास्टिकच्या वस्तूंना लागलेल्या आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।